नमस्कार मित्रांनो, आता ज्या काही महिला आहेत आणि अशा मुली आहेत ज्यांना घरी बसलेल्या आहेत, आता त्यांना गृहिणी आहेत, त्यांना कुठेही जॉब नाही आहे, त्यांच्यासाठी आता नवीन योजना सुरू होत आहे, अर्धवेळ कामाची योजना। याच्यामध्ये राज्यातील जे काही आपल्या माता भगिनी आहेत ज्यांना आता त्यांचा छोटा मुलगा आहे किंवा त्यांची छोटी मुलगी आहे किंवा अशा काही मुली आहेत ज्यांना पास आउट झालेल्या आहेत परंतु आतापर्यंत जॉब नाही, अशांना वेगवेगळे अर्धवेळ कामाची योजना सुरू झालेली आहे। आता याच्यामध्ये राज्यातील मुली आणि महिलांसाठी फक्त ही योजना सुरू होणार आहे। ही योजनामध्ये कसा फॉर्म भरायचा आहे, काय याची योजना कधी चालू होणार आहे, ह्यात कोण पात्र अपात्र या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। लाडकी बहीण जशी यशस्वी झाली तशीच ही योजना सुद्धा यशस्वी करू असं सुद्धा मंत्रिमंडळात सांगितलं गेलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की नेमकी कोणती अशी योजना आहे जिचं नाव अर्धवेळ कामाची योजना आहे। ही योजना लवकरच आता ही महिलांच्या पुढे येणार आहे आणि त्याच्यासाठी काय काय लागणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर लक्षात घ्या, यासाठी आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की आता अमरावती येथे सायन्स कोर मैदानावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा महिला सशक्तीकरण योजना व महिलांसाठी असणाऱ्या इतर योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हास्तरीय मेळावा पार पडला। लक्षात घ्या, याचा जो मेळावा आहे हा पार पडलेला आजच आहे। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील मुली आणि महिलांसाठी सुरू करण्यात येत असलेल्या नवीन योजनेची माहिती दिली। तुम्हाला मी आता ते सांगत होतो की आज याच्यामध्ये मेळावा झाला आणि या मेळाव्यामध्ये चंद्रकांत पाटील जे आहेत आपले पालकमंत्री यांनी महाराष्ट्रातील मुली आणि महिलांसाठी एक योजना सुरू करण्याचं तिथं सांगितलं आहे। नवीन योजना येत आहे असं सांगितलं आणि माहिती सुद्धा दिलेली आहे। तीच माहिती मी तुम्हाला आता सांगत आहे की ही अर्धवेळ जी कामाची योजना आहे ज्याच्यामध्ये आता तुम्हाला माहिती आहे अशा काही माता भगिनी असतात ज्यांना काम करण्याची खूप इच्छा आहे, ज्यांना पैसे कमवायचे आहेत दोन आपल्या घरासाठी, परंतु घरी त्यांना काम मिळत नाही आहे किंवा त्यांना छोटा मुलगा आहे किंवा अशी काही परिस्थिती की ज्यांना पूर्ण दिवस काम करता येत नाही, ते हाफ दिवस काम करू शकतात किंवा मुलीसुद्धा अशा आहेत ज्यांना पूर्ण दिवस काम करता येत नाही, हाफत दिवस काम करू शकतात। तर अशांसाठी ही योजना ही वरदान ठरणार आहे। याच्यामुळे महिलांचं सशक्तीकरण अजून जास्त होणार आहे, त्यांना 4 पैसे मिळणार आहेत आणि हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची योजना असणार आहे। तर चला बघूया नेमकं याच्यामध्ये काय आहे आणि काय आहे। आणि चंद्रकांत पाटलांनी पुढे खूप अशा सूचना सुद्धा दिलेल्या आहेत, ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्र राजमाता जिजाऊ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे। या थोर महिलांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं आहे। त्यांच्याच विचारानुसार महिलांचा विकास हा आमच्या सरकारचा अग्रम आहे। त्यासाठी महाराष्ट्रात सरकारकडून महिलांसाठी विविध सरकारी योजना राबवल्या जात आहेत। गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहेत त्या महिलांसाठी वेगवेगळ्या राबवलेल्या आहेत, कुठली ते आता तुम्हाला मी सांगणारच आहे। आता नवीन योजना कुठली आहे ते सुद्धा मी डिटेल सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्यासाठीच हा व्हिडिओ असणार आहे। जुलै महिन्यापासून त्यांनी सांगितलं की जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली, महिलांना बळ देत आहे। पात्र महिलांना योजनेचा फायदा मिळत आहे आणि निरंतर सुरू राहणार आहे। या योजनेअंतर्गत थेट महिलांच्या बँक खात्यात योजनेची रक्कम सुद्धा जमा करण्यात असल्याचं कमी वेळात येत आहे असं सांगितलं त्यांनी। आणि लाडकी बहिणीबाबतच मुलींना मोफत शिक्षण ही योजना सुरू केली आहे आम्ही, ते असं म्हणाले। पुढची अन्नपूर्णा योजना ज्यातून वर्षाला 3 गॅस सिलेंडर मिळाले। अजून पुढे त्यांनी योजनाचं सांगितलं आहे की अशा भरपूर योजना आम्ही राबवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये 3 मोफत गॅस सिलेंडर, महिलांसाठी पिंक रिक्षा योजना, बचत गटांना शेतमाल वाहतूक करण्यासाठी वाहन यासारख्या अनेक योजना सशक्तीकरणासाठी राबवल्या जात आहेत। लक्षात घ्या, एवढ्या योजना राबवल्यात आणि अजून काही योजना नवीन आहेत ते सुद्धा सांगितले आहेत। महिलांसाठी कुठली पिंक रिक्षा योजना, मोफत गॅस सिलेंडर योजना, लाडकी बहीण योजना, बचत गटांना शेतमाल वाहतूक करण्यासाठी वाहन यासारख्याच्या योजना आहेत। या योजना यांनी आतापर्यंत राबवलेल्या आहेत। आता जी काही महत्त्वाची योजना आहे अर्धवेळ कामाची योजना तिच्याविषयी आपण माहिती घेऊया, ती कधी चालू होणार आहे ते सुद्धा आपण पाहूया। त्याच्यामध्ये लक्षात घ्या, गव्हर्नमेंट स्कीम फॉर हाऊसवाईफ इन महाराष्ट्र, म्हणजे हाऊसवाईफ ज्या आहेत आपल्या माता भगिनी त्यांच्यासाठी ही स्कीम आहे। सरकारकडून लवकरच महिलांसाठी अर्धवेळ कामाची योजना सुरू करण्यात येत आहे। काम करण्याची इच्छा असूनही घरच्या जबाबदारीने अनेक महिला पूर्णवेळ काम करू शकत नाहीत आणि अशा मुली आणि महिलांसाठी अर्धवेळ काम करण्याची योजना तयार झालेली आहे आणि लवकरच राज्यात ही योजना सुरू करण्यात येत आहे। त्यामुळे राज्यातील काम करण्याची इच्छा असणाऱ्या मुली महिलांसाठी नवीन योजनेद्वारे मोठी आर्थिक मदत मिळेल असं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे। ही योजना ही सुरू करण्यात येत आहे। कधी येत आहे तर हिला थोडासा अवधी आहे, निवडणुकीनंतर कदाचित ही योजना सुरू होईल। कोणाकोणाला वाटतं की ही योजना बेस्ट आहे आणि चालू व्हायला पाहिजे, तुम्ही नाव लिहायचं आहे आणि तुमचं नाव जरी नाही लिहिलं तरी चालतंय, फक्त योजना सुरू झाली पाहिजे असं जरी लिहिलं तरी चालतंय, कारण याच्यामध्ये तुम्हाला वेतन हे खूप चांगलं मिळणार आहे, त्यात पण काही शंका नाही आहे। आणि घर बसून तुम्हाला अर्धवेळ काम करण्याची तिथं योजना सुद्धा चालू होणार आहे।
तर ही कोणाकोणाला योजना आवडली त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे की योजना सुरू व्हायला पाहिजे, आणि कोणाकोणाला अजून लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे आले नाहीत त्यांनी सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे नाही आले. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.